नमस्कार. अरे वा, इयत्ता 9वी यशस्वीपणे पूर्ण करून 10वीच्या वर्गात प्रवेश केलेल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुमच्या शैक्षणिक प्रवासातला हा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे आणि याच टप्प्यावर तुम्हाला योग्य दिशा मिळावी यासाठी आम्ही हे विश्लेषण घेऊन आलो आहोत. तर 9वी संपली आहे, एक मोठा टप्पा पार पडलाय. पण आता मनात एकच प्रश्न येतो नाही का, की आता पुढचं पाऊल काय असणार? आणि हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे, कारण इथूनच आपल्या भविष्याची दिशा ठरणार आहे. चला तर मग या नवीन सुरुवातीकडे आपण एका वेगळ्या नजरेने पाहूया. 10वी म्हणजे काहीतरी खूप मोठं आव्हान किंवा भीती नाहीये, तर ते आपल्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं नवं प्रकरण आहे. ही एक संधी आहे स्वतःला घडवण्याची आणि आपल्या भविष्याचा पाया रचण्याची. 10वीचं वर्ष म्हणजे कसं, एका लांबच्या प्रवासातला पहिला महत्त्वाचा थांबा. आपण असं समजूया की आपलं करिअर ही एक मोठी उंच इमारत आहे आणि या इमारतीचा पाया काय, तर तो म्हणजे 10वी. पाया जितका मजबूत असेल, इमारत तितकीच उंच आणि भक्कम उभी राहील, बरोबर ना? पण आपण नेहमीच ऐकतो की 10वीचं वर्ष खूप महत्वाचं आहे. पण का? या वर्षाला इतकं महत्त्व का दिलं जातं? भविष्यासाठी ही एक मोठी पायरी का मानली जाते? चला, हेच महत्त्व आता जरा सविस्तरपणे समजून घेऊया. हे बघा, सगळा खेळ सुरू होतो तो 10वीच्या निकालापासून. चांगले गुण मिळाले की विज्ञान, वाणिज्य किंवा कला ह्यांसारख्या शाखा निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळतं आणि आपण जी शाखा निवडतो तिथूनच आपल्या करिअरचा मार्ग आकार घेऊ लागतो. त्यामुळे आपण 10वीकडे कसं पाहतो हा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा ठरतो. एक विचार असा की चला, फक्त एका वर्षाची परीक्षा पास व्हायची आहे, हा झाला तात्पुरता विचार. पण या उलट, माझ्या संपूर्ण करिअरसाठी जे ज्ञान आणि कौशल्य लागणार आहेत त्याचा पाया मी येथे रचणार आहे, हा झाला दूरदृष्टीचा विचार. आणि 10वी हा याच दूरदृष्टीचा पाया आहे. अर्थात हा प्रवास नेहमीच सोपा असतो असं नाही. या मार्गात काही आव्हानं नक्कीच येऊ शकतात, पण त्या आव्हानांची जाणीव असणं आणि त्यासाठी तयार राहणं हेच तर यशाचं पहिलं लक्षण आहे. चला तर बघूया, ती सामान्य आव्हानं नेमकी आहेत तरी कोणती. एक तर तो मोठा अभ्यासक्रम, मग अभ्यासाचा ताण, इतरांच्या अपेक्षांचं ओझं, वेळेचं नियोजन करणं, मित्रमैत्रिणींमधली स्पर्धा आणि या सगळ्यात आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणं. हो ना? ही आव्हानं अगदी खरी आहेत, पण घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही, कारण प्रत्येक आव्हानावर एक उपाय नक्कीच असतो. यश फक्त जास्त तास अभ्यास करून नाही मिळत, तर योग्य संतुलन साधल्याने मिळतं. दिवसातला काही वेळ अभ्यासासाठी, काही वेळ शाळा आणि क्लासेससाठी, पण तितकाच महत्त्वाचा वेळ आहे विश्रांतीसाठी, झोपेसाठी आणि आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी सुद्धा. कारण जेव्हा आपण आराम करतो तेव्हाच आपला मेंदू शिकलेल्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवतो. म्हणून संतुलन खूप खूप आवश्यक आहे. तर मग या सगळ्या आव्हानांना सामोरं कसं जायचं? आत्मविश्वासाने हे वर्ष आपलंसं करण्यासाठी आपली रणनीती काय असायला हवी? चला, एक जबरदस्त गेम प्लॅन बनवूया. यशासाठी सगळ्यात प्रभावी साधन म्हणजे अभ्यासाचं वेळापत्रक. आधी सर्व विषय लिहून काढा. जो विषय कठीण वाटतो त्याला थोडा जास्त वेळ द्या. अभ्यासाच्या मध्ये नियमितपणे छोटे ब्रेक घ्यायला विसरू नका. तुम्ही पोमोडोरो टेक्निक वापरून पाहू शकता. म्हणजे 25 मिनिटं पूर्ण फोकसने अभ्यास आणि मग 5 मिनिटांचा ब्रेक. एकाग्रता वाढायला खूप मदत होते. उजळणीसाठी वेगळा वेळ ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, सातत्य ठेवा, पण गरजेनुसार बदल करण्याची तयारीही असू द्या. हे बघा, हे फक्त एक उदाहरण आहे. यावरून तुम्हाला एक कल्पना येईल की आपल्या सोयीनुसार आणि विषयांच्या गरजेनुसार वेळापत्रक कसं बनवता येतं. एकदा का नियोजन केलं ना की अभ्यास खूप सोपा वाटू लागतो. आणि हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं, शिस्त हा ध्येय आणि यश यांच्यातला पूल आहे. वेळापत्रक बनवणं सोपं आहे,
पण त्याला शिस्तीने पाळल्यामुळेच आपल्याला हवं असलेलं यश मिळतं. चला आता जरा परीक्षेच्या पलीकडे जाऊन विचार करूया. गुण कितीही मिळोत, पण या एका वर्षातून आपल्याला कायमस्वरूपी काय मिळतं? या वर्षात आपण वेळेचं नियोजन करायला शिकतो, कठीण समस्या कशा सोडवायच्या हे शिकतो आणि दबावाखाली शांतपणे काम करण्याची सवय लावतो. ही कौशल्य आयुष्यभर आपल्या उपयोगी पडतात. म्हणूनच यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे वर्ष फक्त गुण नाही घडवत, हे वर्ष आपल्यामध्ये शिस्त आणि प्रचंड आत्मविश्वास निर्माण करतं. आव्हानांना सामोरं जाण्याची जी ताकद आपल्यात येते तीच या वर्षाची खरी कमाई आहे. लक्षात ठेवा, ही केवळ एक परीक्षा नाही, तर एका मोठ्या आणि यशस्वी प्रवासाची ही सुरुवात आहे. तर मग या शानदार प्रवासासाठी आपण सर्वजण तयार आहोत का? नक्कीच आहोत. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.